सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणजी काळे आणि सौभाग्यवती रेखाताई यांच्या सत्कारासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे एक आदरणीय नेतृत्व, महाविकास आघाडीचं आणि इंडिया आघाडीचं सुद्धा एक ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, येथे उपस्थित असलेले न्यायमूर्ती कोळसे पाटील, सन्माननीय आमदार राजेशजी टोपे, खासदार निलेशजी लंके, अंकुशरावजी कदम, माननीय केशवरावजी अवतडे, माननीय अनिल पटेल, नंदीराव पवार, किशोरजी पाटील, विलासराव अवतडे, प्रकाशजी मुगदिया, बेट नगरीकरजी, नांदेड नाल्लेत, रवींद्रजी काळे, रघुनाथजी काळे, उपस्थित असलेले राजाभाऊ देशमुख आहे जालन्याचे अध्यक्ष, सर्व उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, माझे ते डॉक्टर कल्याण काळे यांनी घेतलेली सर्व आणि सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, आज आपण डॉक्टर कल्याण काळे यांचा खासदार झाले म्हणून सत्कार आपण करत आहोत. खऱ्या अर्थाने आज अभिनंदन खासदारांचं तर करतोच आहोत आपण, परंतु अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं करायचं, या जालना आणि संभाजीनगरच्या सर्व आमच्या मतदारांचं करायचं की त्यांनी अत्यंत एक मोठा निर्णय घेतला, सुंदर निर्णय घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी काय केलं असेल डॉक्टर कल्याण काळे यांना खासदार करून, तर देशाच्या पातळीला असलेल्या एक उन्मत्त झालेल्या, अहंकारी झालेल्या अशा सत्तेला धडा शिकवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, महाराष्ट्राने केलं, त्यामुळे तुमचा वाटा सुद्धा आता मोठा आहे. डॉक्टर कल्याण काळे आणि आमचे खरं म्हणजे आमचे ते मित्र आहेत, एक मनापासून काम करणारा कार्यकर्ता मी त्यांच्यामध्ये कायम पाहिलेला आहे. मी आमदार म्हणून त्यांना पाहिलं, आमदार म्हणून काम करत असताना विधानसभेत पाहिलं, निर्णय बैठकांच्या माध्यमातून पाहिलं, मांडणी कशी सुंदर करावी यामध्ये त्यांचा हातखंडा आहेच, परंतु आमदार नसताना सुद्धा ते आमदार म्हणूनच काम करत होते. इतकं चांगलं काम नंतर सुद्धा सातत्याने ते ठेवलं. ज्यावेळेस या लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेस आता एक नवीन पद्धत आली, सर्वे. आता तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, सगळ्या पार्ट्या खूप सर्वे घेतात, लोकांना विचारित असतात. एका मतदारसंघामध्ये 6,000 10,000 कधी कधी विचारलं जातं. यामध्ये दोनच नाव यायचे, एक भैयाचं नाव यायचं राजेशजी टोपे, नाही तर डॉक्टर कल्याण काळे, दोघांपैकी एक द्या असं म्हणत असायचे. परंतु राजेश भैया म्हटलं की काही नाही, डॉक्टर कल्याण काळे असले पाहिजे. कल्याण काळेला म्हणायला गेलं का नाही नका मला आता मारणी घालू, त्यांचा शब्द आहे का, झाला तेवढा कार्यक्रम बास झाला. असं करता करता इलेक्शन पुढे जात असताना कुठेतरी असा आवाज जनतेमधून सुरू झाला की आता पाहिजे डॉक्टर कल्याण काळे. जनतेचा आवाज आहे, खरं सांगतो हा आवाज आमचा नाही, डॉक्टर कल्याण काळेंचा नाही, तर जनतेमधून असा आवाज येण्यास सुरुवात झाली की आता डॉक्टर कल्याण काळेच पाहिजे. आणि तो आपण पाहिलं की ते निवडणुकीला उभे राहिले. खरं पुढची बाजू फार बळकट आहे, खूप ताकदवान आहे, प्रचंड ताकद आहे, सत्तेची ताकद आहे, बाकी सगळी ताकद आहे. हँडबिल तर किती वाटतात ते म्हणे, अशी जी चर्चा होती. त्यापुढे कल्याण काळे म्हणजे कसं टिकणार, तर तो ज्यावेळेस जनता पार्टीची असते त्यावेळेस काय घडू शकतं, हे जसं निलेश लंकेंच्या रूपानं तुम्ही पाहिलं तसं आपण डॉक्टर कल्याण काळे यांच्या निमित्तानं सुद्धा आपण पाहत आहोत. एक आहे की डॉक्टर कल्याण काळे भाषण किती सुंदर केलं पाहिलं. एक गोष्ट आणखी चांगली तुमची विषय तुमच्या इकडं का तुमच्या हिंदी सुद्धा चांगलं आहेत. आणि म्हणून डॉक्टरला मी असं सांगेल की तुम्ही लोकसभेमध्ये आता बाकी काही करू नका. आणि निलेश लंके यांना सुद्धा मी सांगेल की तुम्हाला काही झालं तरी आपले प्रश्न जे आहेत, जे तीव्र झालेले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, आणि बरेच प्रश्न असे की तिथं केंद्रामध्ये वाढलेले आहेत. प्रचंड महागाई वाढली, बेरोजगारी वाढली,
त्यांचा प्रयत्न असा असतो की इकडं तिकडं दुसरीकडे इलेक्शन न्यायचं, तसं प्रयत्न असतो की कायम वेगवेगळ्या बातम्या चालवायच्या, मूळ विषयावर येऊ द्यायचं नाही, त्यांना शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आणण्याचं काम तुम्ही लोकसभेमध्ये आता नवीन तरुण मंडळी आली, तुम्ही पहा कसं झोडून काढतायत सरकारला, फार नीट जागेवर आणण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. राहुलजींचं भाषण, पहिलं भाषण तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, अफलातून भाषण सुंदर झालं. आता तुम्ही सुद्धा तुमची जबाबदारी की काय नाही, त्यांना दणके दिले पाहिजे. कारण एक उन्मत्तपणा, अहंकार जो आला होता, तो अहंकार आता पुढे घालवलाय, परंतु तेवढेही वागणार नाही. आपल्याला काही झालं तरी एक पुरोगामी सत्ता ही राज्यात आणि केंद्रात आणण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं. त्याकरता मोठा वाटा तुम्हाला उचलावा लागणार आहे. तुम्ही फार मोठे नशिबान आहे. खरं मी पाहिलं आमच्या शोभाताई बच्चा उभ्या केला आम्ही धुळ्यामध्ये. शोभाताई बच्चा घोषणा देतो, म्हणजे अक्षरशः सोनियाजींची भेट होणं फार अवघड गोष्ट असते, परंतु त्या घोषणा देताना सोनियाजींच्या जवळ बघला तुझ्या मनात, तिथे जोर जोरात घोषणा देत होता. म्हणलं पाच शोभाताईकडे उभे आहेत. आणि परवा पाहायला मिळालं की राहुलजींबरोबर घोषणा द्यायला आपले डॉक्टर कल्याण काळे जोरात होते. आता हे भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे, खूप संधी मोठी आहे. अनेशा तुम्ही विद्वान आहात, एक जनतेच्या प्रश्नाचा अभ्यास तो लोकसभेमध्ये मांडा. पट आपला सगळा हा देशाचा आहे आणि त्याचा पूर्ण फायदा आपण घेतला पाहिजे, या मताचा मी आहे. खरंच आपण जर पाहिलं तर लोकशाही खरोखर बुडवायला निघालेले हे केंद्रामध्ये लोक इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आपली राज्यघटना बदलण्याकरता सुद्धा निघालेले हे केंद्रातली भाजपची सत्ता हे बिलकुल विसरून चालणार नाही. त्यांचं ध्येय धोरण जे आहे ते पुन्हा चातुर्वर्ण आणणं. त्यांना मनुस्मृती पुन्हा पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना कळणार नाही की समजून घेतलं पाहिजे चातुर्वर्ण आणणं म्हणजे काय. ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा त्या चातुर्वर्ण्याच्या हिशोबात बसत नव्हता. तो चातुर्वर्ण पुन्हा आणण्याचा विचार ते करतायत. मनुस्मृती सुद्धा याच्यापेक्षा वेगळी नाही. त्या दिशेनं देश नेण्याचा प्रयत्न आहे. पाहिजे तर त्याकरता राज्यघटना पूर्ण बदलण्याची ही त्यांचं धोरण आहे. 400 पार कशा करता तर राज्यघटना बदलण्याकरता हे त्यांची काही लोक सांगते. असे जर धोरण यांचे असतील त्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी अजूनही तुमच्यावर आहे. आणि म्हणून जे केंद्रामध्ये आपण लोकसभेला घडवलं, आपल्याला विधानसभेला सुद्धा तितक्याच ताकदीने उभं राहावं लागेल, भक्कमपणे उभं राहावं लागेल आणि त्याकरता काम करावं लागणार आहे. आता असलेलं सरकार, भारतीय जनता पक्षानं हे सरकार कसं उभं केलं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला त्यांनी कशा पद्धतीने फोडाफोड केली वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आमदारांना कसं सुरतला नेलं, गुवाहाटीला नेलं, पणजीला नेलं, आणलं आणि त्यावेळेस एक गोष्ट प्रसिद्ध झाली होती, खोके काहीतरी 50 खोके ते गावापर्यंत शेवटपर्यंत पोहोचले. याचा अर्थ त्यांनी कोणत्या पद्धतीनं हे सरकार बनवलं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि याच्या पलीकडे जाऊन पुन्हा त्यांनी जोर दिली, ती सुद्धा कशा पद्धती दिले. पंतप्रधान म्हणतायत की 70,000 कोटीचा घोटाळा 4 दिवसांनी सगळं संपलं, ते जाऊन मिळाले. आणि अशा पद्धतीनं सरकार जे बनवलं त्याच्यातली सगळी यादी पाहिल्यानंतर लक्षात येईल की स्वतःचा बचाव आणि सत्तेचं आकर्षण, याची सत्ता लोलुपता, याच्यातून हे सरकार बनलेलं आहे. आणि आता जर काय चाललं असेल, राज्य सरकार आता सध्या भ्रष्टाचाराचं आगार मंत्रालय बनलं, ही वस्तुस्थिती आहे. टक्केवारीचा प्रचंड, किती टक्के एवढ्यावर सरकार चाललेलं आहे. कोणाच्या प्रश्नाचं देणं घेणं नाही अशी अवस्था तिथे निर्माण झालेली आहे. अशा वेळेस पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. ही जबाबदारी आपण पेलली पाहिजे, ही प्रतिज्ञा केली पाहिजे. आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी आहेत, आमचे काँग्रेसचे सुद्धा मार्गदर्शन करणारे खरगे साहेब, राहुलजी असतील, आदरणीय सोनियाजी असतील, आम्ही सगळे आहोत. आमचे सगळ्यांनी एक मुठ वज्रमुठ करून या राज्यावरचं हे सरकार घालवणं ही पुढचं स्टेप, पुढची पायरी आपण घेतली पाहिजे. कारण हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या भर हुकूम चालतात हे लोक, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझे हे आव्हान आहे की आजच्या या खासदारांच्या सत्काराच्या निमित्तानं एक प्रतिज्ञा पुन्हा करूया आपण सगळेजण.
आता त्यांच्या घोषणांचा पाऊस चाललाय. आपली घोषणा एकच ठेवली पाहिजे, आता फसायचं नाही, त्यांच्या घोषणांना आणायचं सरकार महाविकास आघाडीचे. हा विचार बिलकुल फसू नका त्यांच्या घोषणांना. अर्थव्यवस्थेचं पूर्णपणे खराब करून टाकलेलं अर्थव्यवस्था, बेशिस्त अर्थव्यवस्था सध्या ही अर्थाचं जे आहे वित्त विभाग ती बेशिस्त झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. प्रचंड कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे. तुम्ही घोषणा करता ते संजय निराधारच्या त्या निराधारांचे पैसे तुमचे गेलेले आहेत का? निराधाराला 9 महिने झालेत, निराधारांना त्यांचं अनुदान मिळालेलं नाही, सावंतभावाचं अनुदान मिळालेलं नाही. हे चित्र एका बाजूला दिसत आहे, दुसऱ्या बाजूला तुमच्या घोषणा चाललेल्या निराधारांना सांभाळायला तुम्ही तयार नाही. आणि सत्तेकरता आणि मताकरता करणाऱ्या घोषणा, या घोषणाला बिलकुल न फसता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणावं लागेल, एक शिस्तबद्ध सरकार आणावं लागेल आणि शिस्तीनंच राज्य चालवावं लागेल. त्याकरता आपल्या सगळ्यांना काम करायचंय. या सत्काराच्या निमित्तानं एवढंच आव्हान मी आपल्याला करतो. डॉक्टर काळे आणि त्यांच्या सर्व आता इथं निलेशजी लेंके आलेत, खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.